आज आपण नवरात्री स्पेशल झटपट होणारा डोसा बनवणार आहोत, ते पण बटाट्यापासून आणि भगरीपासून. एकदम खायला मस्त खमंग असा लागतो. त्यासोबतच क्विकली चटणीसुद्धा बनवणार आहोत. हे डोसे बनवायला जेवढे सोपे आहेत ना, तेवढेच खायला चविष्ट चवदारसुद्धा लागतात आणि फक्त कमी साहित्यात तयार होतात. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी छोटी वाटी भगर घेतली आहे. तर याच्यामध्ये भगर टाकून घेऊया. तर तुम्हाला जास्त प्रमाणात जर डोसे बनवायचे असतील तर जास्त भगर घेऊ शकतात. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भगर टाकून आपण एकदम बारीक, जेवढी शक्य होईल तेवढी बारीक याची पावडर करून घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने ही पावडर मी बनवून घेतली आहे. तर आपली भगरीची पावडर तयार झाली. आता इथे मी एक बटाटा किसून स्वच्छ धुवून घेतला आहे. तर हा एकच बटाटा घेतला आहे, त्याला छोटी एक वाटी भगर असं प्रमाण घेतलेलं आहे. आता हे सर्व भगरीचं जे पीठ करून घेतले ते बटाट्याच्या किसामध्ये टाकून घेऊया. तर सर्व आता हे पीठ टाकून घेतले. यामध्ये बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकूया. तर 2 हिरवी मिरची मी ते कट करून टाकलेत. पाव चमचा जिरे टाकून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि अर्धा चमचा लिंबाचा रस टाकायचे. आपण याच्यामध्ये दही वगैरे काही टाकणार नाही, सोडा त्यामुळे इथे थोडासा लिंबाचा रस टाकायचा. त्यामुळे डोसाचा फ्लेवर येईल आंबवल्यासारखा. तर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. तर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचे आणि हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे. तर थोडं पातळ करायचे. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेतले. तर खूप जास्त पातळ नको आणि खूप घट्टही नको. हे पहा, अशा पद्धतीने हे मिश्रण हवं आहे. आत्ता जर हे पातळ वाटलं तरीसुद्धा याचे व्यवस्थित डोसे बनतात. याच्यामध्ये थोडासा जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. तर 1 चमचा जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकला आहे. आता हे सर्व चांगलं मिक्स करूया. जेव्हा आपण हे डोसे खातो ना, त्यावेळेस शेंगदाण्याचे कंद आता खाली आले की खूप छान डोसा लागतो. तर हे पहा, सर्व चांगलं मिक्स करून घेतले. तर 5 मिनिट असंच ठेवूया आणि लगेच डोसे बनवायला घेऊया. तर पॅन गरम झालं की त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि पाणी शिंपडून पॅन पुसून घ्यायचं आहे आणि पॅनना चांगला गरम करून घ्यायचा. म्हणजे याला चांगली जाळी पडते आणि डोसेसुद्धा चांगले खरपूस असे बनतात. आणि तुम्हाला वाटेल फक्त बटाटा आणि भगरीचं पीठ आहे, पण त्यापासूनच खरंच मस्त डोसे बनतात. तुम्ही पुढे पहा. तर पॅन पुसून घेतलं आहे. आता याच्यावरती मिश्रण टाकून घेऊया. तर हे पहा, टाकल्यानंतर थोडेसे शिंतोडे उडतात, कारण पॅन आपण खूप गरम करून घेतलं आहे. आणि हे मिश्रण पॅनवरती टाकताना तळापासून हलवून घ्यायचे. काय होतं की पाणी वरती येतं आणि बटाटा आणि भगरीचे पीठ आहे ते खाली जाऊन बसतं. त्यामुळे म्हणून हे तळापासून हलवून घ्यायचे आणि मग डोसा बनवून घ्यायचा आहे. आता मिडियम गॅसवरती खरपूस होईपर्यंत डोसा भाजून घ्यायचा आहे. अजिबात पॅनला चिटकत नाही, व्यवस्थित निघतो. फक्त चांगला भाजू द्यायचा, घाई करायची नाही काढण्याची. साईडने थोडंसं तेल सोडून घेऊया. तर आपण याच्यामध्ये इनो, सोडा, दही काहीच टाकलं नाही तरीसुद्धा मस्त खमंग हा डोसा तयार होतो. आणि बटाटा टाकल्यामुळे याला ना क्रिस्पीपणा खूप छान येतो. फक्त मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचे, म्हणजे डोसे चांगले खरपूस असे बनतात. अशी जेव्हा लालसर साईड दिसेल खालची बाजू, त्यावेळेस डोसा काढायला घ्यायचा, म्हणजे पॅनला चिटकत नाही. पलटण्याच्या अगोदर थोडंसं तेल लावून घेऊया आणि हा डोसा आता आपण पलटी करूया. तर हे पहा, किती छान खरपूस असा भाजला गेला आहे. आता दुसरी साईडसुद्धा चांगली खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. तर हा डोसा अलटी-पलटी करून आपण खरपूस होईपर्यंत भाजून घेतला आहे आणि पहा किती छान याला रंग आला आहे. बटाटा टाकल्यामुळे हा डोसा ना खरंच खूप खमंग लागतो. तुम्ही करून पहा आणि एकदम कमी साहित्य लागतं. तर दुसरी साईडसुद्धा चांगली याची भाजून घेतली आहे. आता आपण हा डोसा अलटी-पलटी करून दोन्ही साईडने चांगला भाजलेला आहे. आता काढून घेऊया. बनवायला सुद्धा खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि कमी वेळात कमी साहित्यामध्ये तयार होते. तर तुम्ही सुद्धा नवरात्रीमध्ये असे डोसे पटकन होणारे बनवू शकतात. तुम्हाला शाबू आवडत नसेल किंवा भगर आवडत नसेल तर असे डोसे बनवून खाऊ शकतात. हे पहा, आहे की नाही झटपट होणारे डोसे. तर मस्त हा क्रिस्पी असा डोसा भाजून तयार झाला आहे. आता आपण काढून घेऊया आणि रंग पहा किती छान आला आहे. त्यामुळे मिडियम गॅसवरती डोसे भाजायचे, म्हणजे चांगले ते भाजले जातात आणि कच्चे राहत नाही. तर पहिला डोसा आपला इथे बनवून झालेला आहे. सेम अशाच पद्धतीने दुसरासुद्धा हा डोसा बनवून घेतला आहे. हा डोसासुद्धा मिडियम गॅसवरती अलटी-पलटी करून असाच मी भाजून घेतला आहे. पॅन गरम झाला की डोसे व्यवस्थित निघले जातात, अजिबात पॅनला चिटकत नाहीत. फक्त डोसे चांगले भाजू द्यायचे.
तर मस्त खमंग खरपूस दुसरासुद्धा डोसा तयार झालेला आहे. बाकीचे सुद्धा राहिलेले डोसे आपण असेच भाजून घेऊया आणि रंग पहा एकदम भारी आलेला आहे. तर झटपट आपले इथे डोसे तयार आहेत. तुम्हाला मी याचा आवाज ऐकवते. आहे की नाही एकदम क्रिस्पी असे डोसे. तर बाकीचे सुद्धा सर्व डोसे आपण असेच बनवून घेऊया. तर तेवढ्या पिठामध्ये मी 3 डोसे बनवून घेतलेत. मीडियम साईजचे बनवलेत, खूप लहानही नाही आणि खूप मोठे नाही. लहान बनवले तर 4 ते 5 होतील. तर झटपट आपले डोसे तयार झालेत. आता लगेच चटणी बनवून घेऊया. त्यासाठी ते 3 चमचे शेंगदाण्याचा जाडसर कूट घेतला आहे. तुम्ही भाजलेले शेंगदाणे घेतले तरी चालेल. मोठा 1 चमचा सुक्या नारळाचा किस घेतला आहे. यामध्ये 1 हिरवी मिरची टाकून घेऊया. तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार मिरची टाकू शकतात. चवीनुसार मीठ टाकायचे आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आता हे आपण वाटून घेऊया. तर बारीक अशी चटणी करून घ्यायची. तर हे पहा पाणी टाकून ही चटणी मी बनवून घेतली. तर मी ही सिंपल अशी चटणी ठेवणार आहे. खूप छान लागते. तुम्हाला हवं तर तुम्ही ना तेलामध्ये थोडीशी जिरे टाकून मिरची टाकून याला तडका देऊ शकतात. म्हणजे चटणीची चव आणखीनच वाढेल. तर मी इथे साधं सिंपल अशी चटणी बनवली. त्यासोबतच मस्त खरपूस डोसे तयार आहेत. आहे की नाही झटपट रेसिपी. तर कशी वाटली तुम्हाला ही डोश्याची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. फक्त आपण 1 बटाटा आणि छोटी वाटी भगर यापासून हे खमंग खुसखुशीत डोसे आणि चटणी बनवलेली आहे. तुम्हाला जर माझ्या साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि आणखी नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ पाहता येतील. आपण भेटूया पुढच्या अशाच साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.